Standard 12th Physics previous year board problem, topic name wave optics. Okay, there's a first question. Light incident at an angle 52.5 degree on a bucket filled water be completely polarized after reflection. Calculate the refractive index of water. Okay, मग आपल्याला गिवन काय दिलंय तर लाईट इन्सिडंट अँगल दिलाय. इन्सिडंट म्हणजे कुठच्या अँगलने लाईट पाण्याच्या बकेटमध्ये पडते, तर कुठच्या अँगलने तर 52.5 डिग्री. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ एअर किती असतो तो 1 असतो, दॅरफॉर N1 इज इक्वल टू 0. अँड रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर दॅट इज N2 तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, टॅन थिटा इज इक्वल टू N2 अपॉन N1. ओके, मग आपल्याला दिलं काय, त्या व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूया. टॅन थिटाची व्हॅल्यू दिली आहे, टॅन थिटाची व्हॅल्यू आहे 52.5 राईट. N2 किती आहे, N2 माहिती नाही आपल्याला, N1 फाइंड आउट, N1 माहिती आहे, N1 किती आहे 1 आहे राईट. देअरफॉर हे इकडे मल्टिप्लिकेशन होणार म्हणजे तेच राहणार, म्हणजे N2 इज इक्वल टू टॅन 52.5. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टॅन, तर आपल्याला नॅचरल टॅनमध्ये जावं लागेल, तिथे आपल्याला टॅन 52 बघावं लागेल. ओके, तर हे बघा हा नॅचरल टॅन्जंट आहे. नॅचरल टॅन्जंटमध्ये आपण 52ला जातोय. ओके, मग 52मध्ये आपल्याला कुठे जायचं आहे, 5 डिग्रीला, दॅट इज 3032. ओके, बट सुरुवातीला इथे 1 आहे राईट, मग 1.3032 दिस इज अवर आन्सर. ओके, 1.3032 this is the refractive index of water. Okay, our second problem is what must be the ratio of the slit width to the wavelength. Okay, slit width म्हणजे a, wavelength म्हणजे लॅम्बडा. ओके, ह्यांचा रेशो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. फॉर अ सिंगल स्लिट टू हॅव द फर्स्ट डिफ्रॅक्शन म्हणजे m इज इक्वल टू 1, मिनिमम ॲट 45 डिग्री, अँगल थिटा 45 डिग्री. ओके, और फॉर्म्युला इज a साइन थिटा इज इक्वल टू m लॅम्बडा. आपल्याला रेशो कुठचा फाइंड आउट करायचा आहे, a अपॉन लॅम्बडा. ओके, देन लॅम्बडा हा कुठे येणार, इथे डिव्हिजनला येणार, आणि साइन थिटा एमला डिवायडेशनला जाणार इंटरचेंज केल्यावर. ओके, देअरफॉर a अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू m अपॉन साइन थिटा. तर आपल्याला फक्त व्हॅल्यूज आता सबस्टिट्यूट करायचे आहेत. a ची व्हॅल्यू आपल्याला, m ची व्हॅल्यू आपल्याला किती आहे, 1 आहे. ओके, साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला साइन 45 राईट. ओके, मग साइन 45 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. कशातून फाइंड आउट करायचं आहे, तर नॅचरल साईनमधून. ओके, तर आपण नॅचरल साईनसाठी लॉग टेबल घेऊया. त्यामध्ये तुम्हाला इथे नॅचरल साईन असं दिसेल. ओके, 45 तुमच्या इथेच आहे. ओके, 45 डिग्री वरती पुढे काहीच नाही, 45 बघणार आपण 0मध्ये, म्हणजे पॉईंट असतो इथे 0.7071. ओके, नॅचरल साईन किती आला, 0.7071. ओके, 0.7071. ओके, आता आपल्याला आता ह्याचा लॉग काढायचा आहे, लॉग ऑफ 1 मायनस लॉग ऑफ 0.7071, कारण डिव्हिजन आहे म्हणजे सबस्ट्रॅक्शन होतं. लॉग ऑफ 1, लॉग 1चा लॉग किती आहे बघा, 1चा लॉग म्हणजे 10चा लॉग बघायचा, 10चा लॉग किती आहे तो 0. ओके, आणि आपला फर्स्ट नंबर किती आहे तुमचा, तर इथे 1 आहे, म्हणजे 1 मायनस एकच नंबर असणार, 0 मायनस 1 मायनस 1 0, देअरफॉर लॉग ऑफ 1 इज 0. ओके, मायनस लॉग ऑफ 0.7071. ओके, तर 70मध्ये 71 आपल्याला चेक करायचं आहे, तर लॉगेरिथममध्ये आपण आहोत आता. तर 70 बघा, 70मध्ये 7, 8494 आणि 1, म्हणजेच ॲड 1 केला की 8495 राईट. 8495, पण इथे नंबर 0 आहे, मग 0मधून एक सबस्ट्रॅक्ट केला, एकच नंबर आहे म्हणजे -1 येणार, देअरफॉर बार 1.8495. ओके, ह्याचं आता आपल्याला सबस्ट्रॅक्शन करायचं. सबस्ट्रॅक्शन कसं करणार, तर तुमचं आता इथे आन्सर काय येणार, हा मायनस आहे, ह्या नंबरला तो लक्षात घ्या, ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे, कॅरेक्टरिस्टिकचा सिम्बॉल काय मायनस आहे. ओके, पण हा मायनस सिम्बॉल हा 8495ला नसतो, त्याचा नेहमी पॉझिटिव्ह असतो. मी आपण असं लिहू शकतो, -1, आणि हा इथे -0.8495. ओके, मग मायनस मायनस ह्याचा पॉझिटिव्ह असतो म्हणून इथे मायनस लिहिलं, सेपरेट केल्यात दोन्ही. ही पूर्ण व्हॅल्यू सेपरेट करून आपण इथे अशी लिहिलेली आहे, 0.8495 राईट. मायनस मायनस प्लस. ओके, +1, आणि हा इथे मायनसच राहणार, -0.8495.
0.8495. याचा अर्थ आता आपल्याला ह्याचं सबस्ट्रॅक्शन करायचं आहे. कोणाचं? 1 मधून 1 मायनस 0.8495 बरोबर. 0.000 10 मायनस 5 5. ओके, इथे 9 9 मायनस 9 0, इथे 9 मायनस 4 5, इथे 9 मायनस 8 1, इथे 0 राहणार कारण इथून इकडे आपण कॅरी ओव्हर करत जातो त्यावेळेस 0. मग आपलं किती आलं सबस्ट्रॅक्शन? 0.1505. ओके, ह्याचा आपल्याला अँटीलॉग घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे? अँटीलॉग. ठीक आहे, मग आपण आता अँटीलॉगच्या ह्याच्यामध्ये जाऊया. तर तुम्ही बघा इथे अँटीलॉगेरिथम आहे आपल्याकडे. तर अँटीलॉगेरिथममध्ये आपल्याला कुठे बघायचं आहे? 15 मध्ये 0, 15 मध्ये 0, दॅट इज 15 मध्ये 0 1 4 1 3 अँड 5, दॅट इज 2, दॅट इज 1 4 1 5. ॲडिशन केल्यावर 1 4 1 5. बट इथे हा नंबर जो 0 आहे त्याची व्हॅल्यू 0 आहे. मग 0 मध्ये 1 ॲड केल्यावर किती होणार? तर 1. त्यामुळे 1 डेसिमल पॉईंट शिफ्ट व्हायचं आहे ह्या साईडला, म्हणजे 1.415. दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. दिस इज द रेशो. ओके. Third problem is a double slit arrangement produces interference fringes for a sodium light of wavelength 589 nanometer that are 0.20 degree apart. What is the angular fringes separation if the entire arrangement is immersed in water? ओके, आपल्या डबल स्लिट एक्सपेरिमेंटमध्ये इंटर फ्रिंजेस आपल्या सोडियम लाईटचे किती मिळतात? कुठच्या वेव्हलेंथला मिळतात? आहे 489 नॅनोमीटर. ओके, मग लॅमडा इज इक्वल टू 489 नॅनोमीटर. ते आपण कन्वर्ट कशात करून घेतले? मीटरमध्ये. तर 10⁻⁹ ह्या नंबरच्या पुढे लावलात की तो मीटरमध्ये कन्वर्ट होईल, नॅनोमीटरचं मीटरमध्ये. थिटा किती आहे एअरमध्ये? 0.20 डिग्री. आणि वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.33. तो आपला गिवनमध्ये आहे. आपला थिटा काढायचा आहे. जसा एअरचा आहे तसा वॉटरमध्ये इमर्स केल्यानंतर कोणता अँगल मिळेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपला त्यासाठी काय म्हटलं आहे? व्हेन द सेटअप इज इमर्स इन अ वॉटर द वेवलेंथ ऑफ लाईट डिक्रीजेस बिकॉज wavelength of water is equal to lambda wavelength of air upon refractive index of water. Okay, since fringes width are proportional to the wavelength, fringe width proportional कशाला असतात? wavelength ला असतात. The angular fringe separation theta in water will be, मग अँग्युलर फ्रिंजेसचा अँगल कसा काढणार? तर एअरचा अँगल डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. मग आपला थिटा किती एअरचा? 0.20 राईट, डिवाइड बाय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.33. म्हणजे तुम्ही सॉल्व कसं करणार? तर सिम्पल मॅथमॅटिक्सचा यूज करून सॉल्व करूया आपण. ते आपण 133ला 133 करूया, म्हणजे 2 डेसिमल गेलो, मग आपण इथे 2 डेसिमल पुढे जाऊया. आता डिव्हिजन करणं सोपं आहे का बघूया. तर 20 आणि 133 इथे बरोबर, 0 जा 0 राईट, 200, 133 1 जा 133 राईट. 7 9 मायनस 7 6. ओके, 0. आता 130चा टेबल आपण बोलू शकतो. 13चा टेबल 31 जा 30, 30 जा 26, 39 52 65. ओके, 65 आणि वरचे 5 म्हणजे 665. ओके, रिमेनिंग 5. ओके, म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळाला याचं? 0.15 डिग्री. ओके, दिस इज द आन्सर ऑफ अवर क्वेश्चन. तुम्ही जेवढं जास्त प्रयत्न करताल तेवढे सिम्पल मॅथमॅटिक्सचा यूज करून करा. लॉगने खूप सारे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात एक्झामच्या वेळेला, तर सिम्पल मॅथमॅटिक्सचा यूज करून केलं तर लगेच आन्सर तुम्हाला मिळेल. ओके. Fourth problem is a telescope has an objective of diameter 2.5 meter. What is its angular resolution when observed at 7500 angstrom? जुलै 2024चा प्रॉब्लेम आहे. 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपल्याला वेवलेंथ दिले आहे 7500. ओके, ती आपल्याला कन्वर्ट करायची आहे मीटरमध्ये. तर ॲमस्ट्रॉंगला 10⁻⁻10 लावला की तो मीटर होतो. ओके, आपण अजून कमी करा, 3 डेसिमल पॉईंट आपण इकडे शिफ्ट झालो तर काय येणार? 7.5 इंटू 10⁻⁷ मीटर. ओके, आपला ए किती दिला आहे? डायमीटर किती दिला आहे? तर 2.5 मीटर राईट. आपला फाइंड आउट काय करायला सांगितलं आहे की अँगल फाइंड आउट करायला सांगितलं. कोणत्या अँगल रिझोल्युशन? थिटा फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. तर ते कसं करणार? तर आपल्याला काय करायचं आहे की इथे व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. 1.22 इंटू लॅमडा किती आहे? 7.5 इंटू 10⁻⁷ डिवाइड बाय ए. एची व्हॅल्यू आपली आहे 2.5 राईट. तर आपण करू शकतो 2 5 1 जा 2 5, 2 5 3 जा 7.5. therefore 1.22 इंटू 3 इंटू 10⁻⁷
7. ओके, तर बघा पुढे काय येणार, थिटा इज इक्वल टू 3.66 इंटू 10⁻⁻7 रॅड पर सेकंड. हे कसं आलं, 3 2 जा 6, 3 2 जा 6, 3 1 जा 3, राईट. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. Fifth problem is green light of wavelength 5100 Armstrong from a narrow slit is incident on a double slit if the overall separation is 10 fringes. 10 आपल्या fringes मिळाले on a screen 2 meter away is 2 centimeter. फाइंड द स्लिट सेपरेशन. ओके, मग स्लिट मधलं सेपरेशन किती डिस्टन्स आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपला वेवलेंथ दिले आहे 5100 Armstrong, राईट. ते आपल्याला कन्वर्ट करायचं आहे मीटरमध्ये. मग जस्ट 10⁻⁻10 मीटर एवढं फक्त सबस्टिट्यूट करायचं मल्टिप्लाय साईन देऊन, म्हणजे आपलं मीटरमध्ये कन्वर्जन होतं. डी किती आहे तर 2 मीटर आहे डिस्टन्स. ओके, डिस्टन्स बिटवीन द 10 फ्रेंजेस किती आहे 2 सेंटीमीटर. ते आपल्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे कारण सर्व व्हॅल्यूज मीटरमध्ये आहेत. मीटरमध्ये कसं करणार, 2/100. त्या 2 डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट होणार, 1 and 2, देअरफॉर 0.02 मीटर. ओके, फ्रिंज विड्थ कशी काढतात, तर किती आहेत तुमच्या 10 फ्रिंजेस आहेत आणि आपलं डिस्टन्स किती आहे 0.2 आहे. मग प्रत्येक फ्रिंजची विड्थ काढण्यासाठी 10ने डिवाइड करायला लागेल, म्हणजे आलं किती तर 0.002. म्हणजे 1 2 3 डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट झाल्यावर 2 होईल, 10⁻³ मीटर एवढा आपला आन्सर येईल. आपला फॉर्म्युला काय, डब्ल्यू इज इक्वल टू लॅमडा डी अपॉन डी. आपल्याला डी काढायचं आहे, मग डी न्यूमरेटरला जाईल, लेफ्ट हँड साईडला आल्यावर डब्ल्यू डिनॉमिनेटरला आहे. आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. लॅमडाची व्हॅल्यू 5100 इज टू 10⁻10, राईट. डी आपला 2 मीटर आणि आपला डब्ल्यू किती आहे 2 × 10⁻³ राईट. टू टू गेट कॅन्सल. ओके, 5100 × 10⁻10 इंटू 10⁻3 का -3 वरती आला +3 होतो. ओके, देअरफॉर डी इज इक्वल टू 5100 × 10⁻⁻7 meter. Okay, this is the distance between two slits. This is our answer. Number 6. A plane wavefront of light wavelength 5500 Armstrong is incident onto slit perpendicular to the direction of the light rays. If the total separation of 10 fringes on a screen 2 meter away is 2 centimeter, calculate the distance between the slits. Okay, 3 वेळा आलेला प्रश्न आहे हा, 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन आणि मगाचा क्वेश्चन दोन्ही सेम आहेत, फक्त चेंज फक्त तिथे 5100 Armstrong होतं, इथे 5500 Armstrong एवढाच फक्त बदल आहे. बाकी सगळ्या व्हॅल्यूज आपल्या सेम आहेत. ओके, मग आपला फक्त आता फायनल आन्सरमध्ये डिव्हिजन करायचं, डिस्टन्स काढायचं दोन स्लिट्समधलं. तर टू गेट कॅन्सल, देअरफॉर 5500 इंटू 10⁻10 इंटू 10⁻3 का तर -3 वरती आला +3 होतो. देअरफॉर डब्ल्यू इज इक्वल टू 5500 इंटू 10⁻7 मीटर. दिस इज द डिस्टन्स. अजून सिम्प्लिफाय करायचं असेल तर 5.5 करू शकता. 1 2 3 डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट झालो म्हणून आपण 10⁻4 -4 मीटर. ओके, दिस इज अवर आन्सर. Our seventh problem is, in biprism experiment, the fringes are observed in the focal plane of the eyepiece at a distance of 1.2 meter from the slit. The distance between the central bright band and the 20th bright band is 0.4 centimeter. When convex lens is placed between the biprism and the eyepiece, 90 centimeter from the eyepiece, the distance between the two virtual magnified image is found to be 0.9 centimeter. Determine the wavelength of the light used. ओके, 3 मार्क्सचा क्वेश्चन आहे. आपला डिस्टन्स दिलंय, काय दिलंय 1.2 मीटर डिस्टन्स दिलंय. ओके, आणि किती फ्रिंज दिलंय 20th फ्रिंज आणि सेंट्रल फ्रिंज ह्याच्यातलं डिस्टन्स दिलंय ते 0.4 सेंटीमीटर आहे. आपल्याला त्या मीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे तर 0.4 डिवाइड बाय 100, दॅट मीन्स 0.4 इंटू 10⁻2 मीटर. इमेज डिस्टन्स कुठे इमेज क्रिएट होते तर 90 सेंटीमीटरला. देअरफॉर 90/100. 90/100 किती होतं तर 90 डिवाइड बाय 10⁻2, देअरफॉर 90 इंटू 10⁻2 मीटर. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स आपल्याला कसं फाइंड आउट करता येईल तर 120 - 90. ओके, 120 - 90 म्हणजे 30 सेंटीमीटर झालं. ओके, दॅट मीन 30/100 केल्यावर 30 इंटू 10⁻2 मीटर. ओके, डिस्टन्स बिटवीन द टू virtual images d1 is equal to 0.9 centimeter, that is 0.9 into 10⁻2 मीटर. आपण कसं काढतोय सर, साईज ऑफ इमेज
अपॉन साइज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू इमेज डिस्टन्स अपॉन ऑब्जेक्ट डिस्टन्स. साइज ऑफ इमेजचा फॉर्म्युला D1 आणि साइज ऑफ ऑब्जेक्ट D, इमेज डिस्टन्स V आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स U. आपलं फाइंड आउट D करायचं. D ह्या साईडला शिफ्ट होईल, U ह्या साईडला गेल्यावर न्युमेरेटर जाईल, V डिनॉमिनेटर जाईल. तर D1 इंटू V U अपॉन V. therefore 0.9 into 10 raised to minus 2 into 30 upon 10 raised to minus 2 divided by 90 into 10 raised to minus 2. Okay, minus 2 cancel, 30 ones are 30, 33 are 9. Okay, 3 ones are 3, 3 3s are 9. Therefore आपला D किती मिळाला? Therefore D is equal to 0.3 into 10 raised to minus 2 meter. Okay, आपला साइज ऑफ ऑब्जेक्ट मिळाले 0.3 इंटू 10 रेज टू मायनस 2. आपल्याला काढायचं काय, वेवलेंथ काढायचे. पण वेवलेंथसाठीच आपला फॉर्म्युला काय, xn इज इक्वल टू एन लॅमडा डी अपॉन डी. ओके, देअरफोर लॅमडा फाइंड आउट करायचं, लॅमडा तिथेच राहील आणि एक्स एन ला मल्टिप्लाय काय होईल तर डी होईल. बरोबर, मल्टिप्लिकेशनला काय जाईल, डी जाईल. डिवाइड बाय काय येणार तर लॅमडा इंटू कॅपिटल डी, राईट. सॉरी, एन इंटू कॅपिटल डी. तर आपला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. तर एक्स एनची व्हॅल्यू आपली किती आहे, 0.4 इंटू 10 रेज टू मायनस 2. ओके, ते आपल्याला इथे दिलेली आहे, 0.4 इंटू 10 रेज टू मायनस 2, राईट. स्मॉल डीची व्हॅल्यू आपण काढली 0.3 इंटू 10 रेज टू मायनस 2. ही आपली इथे आपण मागाशी फाइंड आउट केली ती व्हॅल्यू, राईट. एन आपल्याला किती दिला आहे, तर एनची व्हॅल्यू आपली किती आहे बघा, एन 20 आहे, म्हणजे नंबर ऑफ फ्रिंजेस किती आहेत तर 20 आहेत, राईट. अँड डी किती आहे, डिस्टन्स किती आहे तर 1.2 मीटर आहे. ओके, तर आपल्याला अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला 0.4 अँड 0.3चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ते किती येतं तर 0.12. ओके, इंटू 10 रेज टू मायनस 2, 10 रेज टू मायनस 2 प्लस होतो 10 रेज टू मायनस 4 डिवाइड बाय 20 इंटू 1.2, राईट. आपल्याला आता डिव्हिजन करायचं, हे दोन्ही सेम आहेत पण इथे 1.2 आहे ते 1.12 आहे. तर कसं करून घेणार आहे आपण, थोडं मॉडिफिकेशन करू शकतो. इथे 12 करू शकतो आणि इथे 10 रेज टू मायनस 4, राईट. इथे 20 करू शकतो आणि इथे आपण चेंज करण्यासाठी 2 डेसिमल म्हणजे 120 करू शकतो, राईट. देअरफॉर 20 1 जा 20, 20 10 जा 120, म्हणजे 1 इंटू 10 रेज टू मायनस 4 डिवाइड बाय 20 इंटू 10 किंवा 20 इंटू 10 असं ॲज इट इज लिहू शकतो. मग 10ने 1ला डिव्हिजन केल्यावर किती येणार, 0.1 इंटू 10 रेज टू मायनस 4 डिवाइड बाय 20, राईट. मग आता 1ला 20ने डिव्हिजन होऊ शकत नाही, मग आपण चेंज करूया, थोडे डेसिमल पॉईंट ह्या साईडला शिफ्ट करूया. म्हणजे 1 1 झाला, 2 3, म्हणजे किती डेसिमल चेंज झाले 3, म्हणून 10 रेज टू इथे -7 येणार डिवाइड बाय 20. 25 जा 100, 5 इंटू 10 रेज टू मायनस 7, दॅट इज मीटरमध्ये. मग 5 इंटू 10 रेज टू 7 म्हणजेच 5000 एमस्ट्रॉंग. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. ओके.